सुहास पटवर्धन, मी पुणे जिल्हा सहकारी निर्माण सोसायटीज आणि अपार्टमेंट्स, त्याचप्रमाणे मी महाराष्ट्र गृहनिर्माण महासंघाचा अध्यक्ष आहे। सध्या हे सणासुदीचे दिवस आहेत, गणपती आहे, नवरात्र आहे, मग नाताळ, डिसेंबर असे अनेक उत्सव आहेत। आता एक व्हिडिओ आपल्याकडे व्हायरल होतोय की अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सोसायटीमध्ये करावे का आणि त्यासाठी लोकांची वर्गणी घ्यावी का। तर यासंबंधी आपल्याला मी एक मूलभूत फरक सांगतो की आपण हे सहजीवन आहे, गृहनिर्माण संस्थांमध्ये आपण कुटुंबासह राहतो आणि आपल्या बायलॉज म्हणजे उपविधीमध्येच याच्यासाठी प्रोव्हिजन केलेली आहे। आपल्याला माहिती की 97व्या घटनादुरुस्ती की या संस्थेचा उद्देशच मुळात हे आहे आणि हे दुर्दैवानं आपल्याला विसर पडलेला आहे। त्यामुळे मी आपलं जे बायलॉज आहेत उपविधी ते म्हणजे गीता किंवा बायबल आहे, पण दुर्दैवाने कोणी वाचत नाही। आपल्या ज्या संस्थेच्या उद्दिष्टात म्हणजे कुठली गृहनिर्माण संस्थेच्या उद्दिष्ट सगळ्या सोसायटी म्हणजे बचत सोसायटी असू दे, बँका असू दे, पतसंस्था असू दे, याच्यात उद्देश एकच असतं, इतर उद्देशांबरोबर स्वतःच्या जबाबदारीवर किंवा अन्य सहकारी संस्था किंवा अन्य संस्थेच्या सहकार्याने सामाजिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करणे आणि त्यासाठी तरतूद करणे। त्यामुळे हे मनोरंजन करणे स्वतः करा, आयोजित करा, त्यासाठी तरतूद करा, हे आपल्या बायलॉजमध्ये उपविधीतच आहे आणि त्याच्यासाठी उद्देशच आहे आपला एकत्र राहणे करण्याच्या बरोबर। त्यामुळे अशा प्रकारचे खर्च जरूर करावे, त्यासाठी बजेटमध्ये प्रोव्हिजन करा। आता आपल्याकडे जनरल बॉडी मीटिंग 30 सप्टेंबर आपल्याला घ्यायची, तर वार्षिक सभामध्ये त्याला बजेट करा, त्याला खर्चाला मंजूर घ्या आणि सगळ्या प्रकारचे उत्सव सण चांगले साजरे करा। अगदी 31 डिसेंबरपासून आपल्याकडे कुठला जात नाही आणि पक्ष नाही, त्यामुळे सगळे एकत्र येणं लोकांनी महत्वाचं आहे आणि टीव्ही आणि याच्यापेक्षा लोकांनी एकत्र या आणि करा। फक्त त्याची हिशोब ठेवा आणि सगळं सोसायटीसाठी खर्च करा, मंजुरी घ्या। याच्यासाठी आवश्यक असेल तर ॲडव्होकेट रोहित एरंडे यांनी आता नुकतंच महाराष्ट्र टाइम्सला आलंय, त्याच्याबरोबर लिंक पण आम्ही तुम्हाला पाठवतोय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार।